तर जालना महापालिकेसाठीही एससी प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झालंय। कल्याण डोंबिवली ठाणे तसंच जालन्याबद्दलची महापौर पदाची सोडत आपण पाहिली। जालन्यातनं महापौरपद एससी साठी राखीव झालंय। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी साठी तर ठाणे आणि जालन्यामधून एससी साठी महापौरपद आरक्षित करण्यात आलंय। महापौर पदाची सोडत आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघतोय। माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आता मंत्रालयात महापौर पदासाठी सोडत जाहीर होतीये। गेल्या बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेली ही सोडत आता राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। तर जालन्यात आता महापौर पद एससी साठी आरक्षित झालंय। लातूरमध्ये ही महापालिका कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी साठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालंय। तर ठाण्याचं महापौर पद आता अनुसूचित जातीसाठी जाहीर झालंय। तर जालन्यातही महापौर पद एससी साठीच आरक्षित करण्यात आलंय। त्यानंतर लातूरमधूनही एससी साठी महापौर पद आरक्षित करण्यात आलंय। त्यामुळे ठाणे, जालना आणि लातूर या तीन ठिकाणी आता एससी प्रवर्गासाठी महापौर पद जाहीर करण्यात आलंय। कल्याण डोंबिवलीत एसटी साठी महापौर पद असणार आहे। महापौर पदाची सोडत प्रक्रिया आपण बघतोय।